10वी 12वीच्या परीक्षेदरम्यान शाळा सुरू ठेवण्याचे आदेश। परीक्षेचा कालावधीतही शैक्षणिक कामकाज राहणार सुरू। नांदेड शिक्षण विभागाचा निर्णय। नांदेड जिल्ह्यात 10 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या इयत्ता 10वी आणि 12वीच्या बोर्ड परीक्षांच्या कालावधीत जिल्ह्यातील शाळांचे कामकाज बंद न ठेवता ते नियमित सुरू ठेवण्याचे आदेश शिक्षण विभागाने दिले आहेत। बोर्ड परीक्षेच्या काळात शाळांच्या अध्यापनात खंड पडू नये यासाठी शिक्षणाधिकाऱ्यांनी हे स्पष्ट निर्देश जारी केले आहेत। अध्यापनासाठी वेळेचे नियोजन। जिल्ह्यात यंदा 10वीची 177 आणि 12वीची 112 परीक्षा केंद्रे आहेत। ज्या शाळांमध्ये ही परीक्षा केंद्रे आहेत त्या शाळांना परीक्षेच्या वेळेत बदल करून वर्ग भरवण्यास सांगण्यात आले आहे। परीक्षा सुरू होण्यापूर्वी किमान 1 तास आधी आणि परीक्षा संपल्यानंतर अर्धा तास सोडून इतर वेळेत या शाळांचे नियमित वर्ग भरवता येतील। ज्या ठिकाणी केंद्र नाही तिथे शाळा पूर्णवेळ शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे की ज्या शाळांमध्ये बोर्डाचे कोणतेही परीक्षा केंद्र नाही अशा शाळांनी आपले कामकाज नियमित वेळेतच सुरू ठेवावे। परीक्षेच्या कारणास्तव शाळा बंद ठेवता येणार नाहीत। सुरक्षेसाठी कडक नियम। परीक्षा केंद्र परिसरात कलम 163 लागू राहणार असल्याने बाहेरील व्यक्तींना प्रवेशबंदी असेल। परीक्षेच्या कामात अडथळा येणार नाही अशाच पद्धतीने शाळांच्या इतर वर्गांचे अध्यापन करावे लागणार आहे। परीक्षेसाठी नियुक्त सर्व कर्मचारी आणि संबंधित घटकांना केंद्रावर ओळखपत्र बाळगणे अनिवार्य करण्यात आले आहे। बोर्ड परीक्षेचे पावित्र्य जपून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी हे नियोजन करण्यात आले असून जिल्ह्यातील सर्व मुख्याध्यापक आणि प्राचार्यांनी या आदेशाचे काटेकोरपणे पालन करावे असे आवाहन शिक्षण विभागातर्फे करण्यात आले आहे। व्हिडिओमधील शासन निर्णय व परिपत्रक आपणास हवे असेल तर ते आपल्या शासन निर्णय व परिपत्रक या टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध करून देण्यात आलेले आहे। त्या ठिकाणावरून आपण ते डाउनलोड करून घ्यावे।